गडछांदुरात राजकीय वाद भेटला। भाजप उमेदवार सूरज पांडेची रा.कॉम. शरद पवार गटाच्या प्रकाश निमजे यांना बेदम मारहाण। गंभीर दुखापतीनंतर रुग्णालयात दाखल। शहरातून निघाला भाजप विरोधात सर्वपक्षीय मोर्चा। शहर बंदचे आवाहन। चंद्रपूर जिल्ह्यातील गडछांदूर शहरात नगरपरिषद निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर राजकीय हिंसा बघायला मिळत आहे। भाजपचे प्रभाग 10चे उमेदवार सूरज पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नगराध्यक्षपदाचे उमेदवार अरुण निमजे यांचे भाऊ प्रकाश निमजे यांच्यावर वीट मारत हल्ला केला। त्यात प्रकाश यांना गंभीर दुखापत झाली असून कान व डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पांडेच्या उमेदवारी विरोधात नागरिक संतप्त असून पोलीस ठाण्यात मोठी गर्दी करत निषेध व्यक्त करण्यात आला। तडीपारीची मागणी जोर धरत असून निषेधार्थ शहर बंदचे आवाहन करत सर्वपक्षीय रॅली काढण्यात आली। पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी गडछांदूर येथे दाखल झाले असून तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। या घटनेसंदर्भात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गर्दी चालू आहे। पोलिसाच्या समोर पोलीस काही न करता ते प्रचाराची यंत्रणा चालू आहे। जिथं मतदान चालू आहे त्या मतदान खोलीपर्यंत हे सूरज पांडे लोकांना दमदाटी देऊन आणि त्यांना सांगून भारतीय जनता पक्षाला मतदान देण्यासाठी वारंवार फोर्स करत आहे। मी त्याबद्दल त्यांना कंप्लेंट केली असता त्यांनी मलाच बाहेर जाण्यासाठी कळवलं आणि त्यांनी सूरज पांडेला एक शब्दाने हटकलं नाही। तेव्हा तुम्ही त्वरित माणिकडमध्ये या आणि याचा बंदोबस्त करा। त्याच्या फोनवर मी त्वरित गावातलं काम सोडून माणिकड सिमेंटमध्ये गेलो आणि त्या निवडणुकीच्या ठिकाणी जाऊन पाहिलं असताना मी 15 मिनिट फक्त पाहण्याचं काम केलं तर हा सूरज पांडे गेटपासून तर पूर्ण लाईनला संबोधित करत होता, त्यांना धमकी देत होता आणि त्यांना मतदान करण्यास भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याकरता भाग पाडत होता। तो बिलकुल निवडणुकीच्या खोलीच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांना दमदाटी करत होता। तेव्हा मी त्याला म्हटलं की बा हे काय प्रकार आहे? गावातही इलेक्शन चालू आहे, 100 मीटरची लाईन ओढली आहे, त्याच्या बाहेर लोक राहतात, तुम्ही आतमध्ये प्रचार करता, हे कितपत योग्य आहे? तुम्ही महाराष्ट्राचा बिहार करायला निघाले का? तर तो म्हणाला तो बाकीच्या सहकाऱ्यांना सांगायला लागला की मेरे को बिहार की गाली दी, मेरे को बिहारी बोला, बिहार की गाली दी। तर मी त्याला म्हटलं की मी तुला बिहारी गाली क्या दिया? मी हेच म्हटलं की तू महाराष्ट्राला बिहार करत आहे का? कारण की हा माणूस गुन्हेगार आहे आणि त्याची दहशत आहे आणि त्या दहशतीच्या भरोशावर तो निवडणुकीचा प्रचार करत आहे। आमदारांनी त्याला त्याच्या दहशतीच्या याच्याप्रमाणे याला त्या प्रभागातून मतदान मिळेल आणि आपला एक सदस्य निवडून येईल अशा गलिच्छ विचाराने आमदारांनी त्याला उमेदवारी दिली आणि तो नंगानाच करत होता। त्यामुळे माझी त्याची हुज्जत झाली आणि त्यामुळे मग पोलिसांना थोडी शरम वाटली आणि त्यांनी मग मला आणि त्याला दोघालाही बाहेर जायला सांगितलं। म्हटलं मला इथं राहण्यात काही इंटरेस्ट नाही, मला कंप्लेंट आली म्हणून मी इकडे आलो, मला गावात भरपूर काम आहे, मी गावात परत चाललो, पण तो पुन्हा परत जायला नाही पाहिजे अशी ताकीद दिली आणि मी गावात येऊन गेलो। ही घटना कालची आहे, काल हे घडून गेलं, पण त्यांनी आज माझ्या भावाला बसस्टँडवरून येताना थांबवून विचारलं आपल्या घराजवळ की तुमने मेरे को कल गाली क्यों दी है? तर भावाने म्हटलं की बा तुझा काय वाद झाला तो आमच्या भावाशी झाला, मला काही माहीत नाही, तू माझ्यासोबत चाल आणि माझ्या भावाला विचार। असं म्हटल्यावर त्यांनी वीट धरली आणि त्याला डोक्यावर वीट मारली आणि त्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि तो आता चंद्रपूरला रेफर केल्यामुळे डॉक्टरनी तो चंद्रपूरला CT स्कॅन आणि पुढील उपचारासाठी चंद्रपूर दवाखान्यात गेला आहे।